आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बाळूमामांच्या मेंढ्यांच्या विक्रीवर आता सीसीटीव्हीचा वॉच। संसर्गजन्य मेंढ्यांच्या विक्रीवर बंदी, बकरी व्यवस्थापन समितीची स्थापना। मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट। श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या मेंढ्या व बकऱ्यांच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता या विक्री व्यवहारावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात येणार आहे। तसेच संसर्गजन्य आजार झालेल्या मेंढ्या व बकऱ्यांची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्देशानुसार ट्रस्टमार्फत बकरी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तपासणी अहवालानंतरच पुढे बकरी विक्रीला परवानगी दिली जाणार आहे। त्यामुळे अवैध व नियमबाह्य बकरी विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे। सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मेंढ्या व बकऱ्यांना राज्यभरातून मोठी मागणी असते। धार्मिक श्रद्धा आणि परंपरेमुळे येथे दरवर्षी हजारो भाविक येऊन बकऱ्यांची खरेदी करतात। मात्र मागील काही महिन्यांपासून पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांमुळे आणि संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर विक्री प्रक्रियेवर निर्बंध आणण्यात आले होते। सध्या 19 बग्यांच्या माध्यमातून सुमारे 39,000हून अधिक बकऱ्या या मेंढ्यांचे पालन केले जात आहे। गेल्या 5 महिन्यापासून विक्रीवर निर्बंध असल्यामुळे तब्बल 4 ते 5 हजारांनी मेंढ्यांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर ट्रस्ट समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। नवीन समितीत पदसिद्ध सदस्यांसह 3 खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे। या समितीमार्फत प्रत्येक मेंढीची तपासणी केली जाणार असून संसर्गजन्य आजार आढळल्यास त्या मेंढ्यांची विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। याशिवाय ज्या ठिकाणी बकरी विक्री केली जाते त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। विक्री प्रक्रिया पूर्णपणे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याने व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढणार आहे। तसेच गैरप्रकार, अवैध विक्री आणि आरोग्य नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे। स्थापन करण्यात आलेल्या बकरी व्यवस्थापन समितीत मानद अध्यक्ष म्हणून धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमने, सचिव रावसाहेब कोणकेरी, पोलीस पाटील विनायक शिंदे यांच्यासह पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अभिजित कुलकर्णी, डॉक्टर निळकंठ लंबे आणि डॉक्टर विनोद जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे। समितीमार्फत भविष्यात मेंढ्यांचा आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र नोंदवही, लसीकरण मोहीम, नियमित वैद्यकीय तपासणी आणि विक्री प्रक्रियेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाविकांची श्रद्धा आणि पशुधनाचे आरोग्य या दोन्ही बाबी लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून यामुळे बाळूमामांच्या मेंढ्यांच्या व्यवस्थापनात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।